मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर मागचा व्हिडिओ बघितलाच असेल जो मी आपण शाही पनीरचा केलेला आणि खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने केला होता. पण आज आपण प्रॉपर सावजी पद्धतीने चिकन करणार आहे. आणि जे पण माझ्या चॅनलला फर्स्ट टाइम विजिट केला आहे, माझ्या व्हिडिओला पहिल्यांदाच बघत आहेत, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण येणारे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि कमेंट करायला पण विसरू नका की तुम्हाला व्हिडिओज कसे वाटत आहेत. चला तर टाईम वेस्ट न करता आपण सुरू करूया. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत जे आपल्याला सावजी चिकनसाठी लागणार आहे. सगळ्यात आधी आपण मसाला तयार करून घेऊया. मी यामध्ये तेल टाकलं आहे आणि थोडे खडे मसाले. मी खूप साधं सिंपल घेतलं आहे, कारण खडे मसाले जितकं साधं असलं तितकं चांगलं असते. खोबरा आणि शेंगदाण्याचा वापर जास्त करायचा, ज्यामुळे जी ग्रेव्ही असते ना ती थोडी थिक होऊन जाते. तर हा आपला खडे मसालावाला जो मसाला आहे त्याला थोडं थंड होऊ दिलं की मग आपण याला छान बारीक असं ग्राइंड करून घेऊया. बघा कसं हे ग्राइंड झालं आहे. खूप थिन पण नाही आणि खूप थिक पण नाही, बिकॉज यामध्ये थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे तयार करून घ्यायचं असतं. तर आपण आता नेक्स्ट मसाला तयार करून घेऊया. त्यामध्ये आपल्याला लागणार आहे थोडं अद्रक, थोडं लसूण, 2 हिरव्या मिरच्या, त्यामध्ये थोडं आपण जिरं पण ॲड करू शकतो आणि सांबार म्हणजे कोथिंबीर. हा पण बघा कसं खूप बारीक पण नाही आणि खूप असं जाड पण नाही, असा मसाला तयार करून घेतला. आपल्याला 2 ते 3 मसाल्याची गरज पडणार आहे. आता मी फक्त टोमॅटो याला थोडंसं ग्राइंड करून घेणार आहे, कारण आपण टोमॅटो बारीक असला की छान ग्रेव्ही बनते. मी एकटी असल्यामुळे मला चिकन खूप कमी लागतो. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तेल टाकू शकता, म्हणजे तुम्ही जितके लोक असतील तितके. तर सगळ्यात आधी आपण हे पान टाकून घेऊया. त्यानंतर आपण साधंच कांदा तुम्ही चिकनच्या अकॉर्डिंगली टाकू शकता. जसं मी यामध्ये 2 कांदे टाकले आहेत. तर तुमचं चिकन जितकं असेल तितकं तुम्ही वापरायचं. आता आपण हे अद्रक लसूणचं जे पेस्ट होतं आपण ते टाकून घेऊया. आणि त्यानंतर आपण जे खडे मसाल्यावाला जे पेस्ट केलं होतं आपण ते टाकून घेऊया. या मसाला छान 5 मिनिटं गॅसवर होऊ द्यायचं, लो फ्लेममध्ये. बघा आपला मसाला कसा लुसलुसीत दिसत आहे. मी कांद्याला जास्त शिजवत नाही, म्हणजे त्याला असं थोडंसं गोल्डन होऊ देत नाही, कारण मला असं वाटते की कांदे जास्त सडले किंवा जास्त गोल्डन आपण त्याला फ्राय केलं तर ते थोडं खायला व्यवस्थित वाटत नाही. आता आपण नॉर्मल मसाले टाकून घेऊया. तिखट, मीठ, गरम मसाला आणि धनिया पावडर. आणि त्यामध्ये मी यूज करत आहे एव्हरेस्ट चिकन मसाला. आता हा मसाला पण 5 मिनिटं छान होऊ द्यायचं. आणि यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत टोमॅटोची प्युरी, जे आपण ग्राइंड करून घेतली होती. तुम्ही 1 किंवा 2 टोमॅटो यूज करू शकता. हा मसाला आता झाला आहे छान. मी त्याला 5 ते 10 मिनिटं होऊ दिलं. त्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आणि आता मी थोडं चिकन ॲड करत आहे. मला एकटीसाठी इतकं चिकन पुरेसा असतो, म्हणून मी विकेंडला कधी पण माझी इच्छा झाली की मी असं नॉर्मल थोडं छोटं म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये घेऊन 1 टाईम किंवा 2 टाईम असं खाऊन घेते.
तर मित्रांनो, आपलं चिकन रेडी आहे. तुम्ही बघू शकता की हे किती छान दिसत आहे. त्यामध्ये आता मस्त कोथिंबीर सांबार टाकायचा आणि आपलं चिकन आता खायला रेडी आहे. तुम्हाला चिकन कशासोबत खायला आवडते? भात, चपाती किंवा मग साधं असंच खायला आवडते? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मोस्टली मी भातच करते बिकॉज मला भातासोबत आवडते, पोळीसोबत चपातीसोबत पण आवडते, बट कंटाळा येते करायला. तर चला आपण पहिला बाईट घेऊया आपला सावजी चिकनचं. आणि खूप गरम आहे पण खूप छान वाटत आहे. म्हणजे असं गरम गरम खायला खूप मज्जा येतं. खूप कमी वेळेस असं गरम गरम खायला मिळतं आणि आई शपथ खरंच इतकं छान बनलं आहे ना की तुम्हालाही खूप आवडेल. म्हणजे त्यातले पीस पण इतके नरम सॉफ्ट झालं आहे. मी मुद्दाम त्यामध्ये कलेजी मागते कारण मला ते आवडते. तुम्हाला अशी कलेजीची पण आपण सेपरेट भाजी कधीतरी करून घेऊया कारण त्याचा जो रस्सा असतो ना तो पण खूप टेस्टी बनतो. आणि हे तंदुरी, ही रेसिपी मी माझ्या इंस्टाग्रामवर अपलोड करणार आहे, तर प्लीज चेक कराल ती पण. आणि तंदुरी पण खूप छान झाली आहे. म्हणजे खरंच असं खाऊशा वाटत आहे. इतकंच ज्युसी आहे ती. गाईज, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत इतकं टेस्टी झालं आहे. म्हणजे मी माझ्या मम्मीसारखं नाही करू शकत. माझी मम्मी विदाऊट मसाल्याचंच सावजी स्टाईल इतकं छान करते. म्हणजे माझ्या घरी असं म्हणतात की आम्ही कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये जेवण करते. माझे बाबा नेहमी म्हणतात माझ्या आईला. आणि माझी आई खरंच खूप छान बनवते. आणि मी तसंच थोडं सावजी स्टाईल करायचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. यासोबत मी तंदुरी पण केली होती आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी इन्स्टावर अपलोड करणार आहे, तर ते पण बघायला विसरू नका. आणि इन्स्टा पेजला पण फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या फ्रेंड्सला पण शेअर करा व्हिडिओज. आणि असा होता आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.